गाईज नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चालले शिर्डीला, मी दीदी आणि दीदीची भाई. ऑन दी स्पॉट आमचा प्लॅन. तर आता आम्हाला एवढं लेट झालं आहे ना, म्हणजे अचानक साक्षीने फोन करून सांगितलं का आम्हाला लवकर जायचं आहे, 8ची गाडी आहे आमची. तर आम्ही चालले आहे. कॅमेरामॅन तर जाम लेट झाला आहे, सारखे कॉलवर कॉल येतात. ठेवायचा फोन का घेऊन जाऊ मी तुझा फोन? आहे चार्जिंगला, नको राहू सारखा सारखा. हां चल बाय आई. तर तुम्हाला सर्वांना आणि हॅपी दिवाळी. आम्ही दिवाळीचा ब्लॉग नाही केला कारण की टाईम नव्हता आम्हाला. सो वी आर गोईंग नाव. भेटूया आता आपण डायरेक्ट पुढे. गाईज आम्ही बोरिवलीला उतरलोय. आमची बस काय अजून आली नाही. आम्हाला लवकर बोलावून पण 15 मिनिट्स लेटच सांगितलंय. आता येईपर्यंत अशी सेफ्टी चालली आणि मला ही एवढी मोठी बॅग दिली आहे. मग काय झालं, मी पण तर घेतलेली थोड्या वेळासाठी. पुढे ट्रेन मध्ये उतरेपर्यंत मीच घेतलाय. ती बोलते का मला लाज वाटे रस्त्यामध्ये ब्लॉक करायला, तर काही नाही असं किती खोटं बोलतेस. तर आम्ही घरातून जेवण नाही आलं तर इथे काहीतरी आता खायला बघतोय. आमची बस काय अजून आली नाही. ड्रायव्हर बोला 15-20 मिनिटांमध्ये येतो. लेट्स सी. 5 hours later. तर आता आम्ही बसमध्ये बसल्यात. फायनली अर्धा तासाने बस आली आमची. तर आता आम्ही इथून दादरवरून दुसरी बस चेंज होणार आमची. तर वी आर सो एक्साइटेड. मला तर वाटतं मी फर्स्ट टाइम जात असेल शिर्डीला. स्टेशनला जाताना एक्साइटेड कारण की तिकडे तर रोजच जाते ना. आणि दुसरी साक्षी गाणी लावते. दुसऱ्या साक्षीला काय काम नाही. त्या माणसाला फ्रेम मध्ये घेऊ शकतो नंतर. आता त्यांचं थोबडं खराब दिसतंय आता साक्षी सिंगर. आता आम्ही दादरला बॅकग्राऊंड मस्त वाटतंय. आता आम्ही दादरला भेटे. बाय बाय. इथे एवढी ट्रॅफिक आहे का अजून पण आम्ही दादरला नाही पोहोचले. लाईट का बंद केली? सोनू दिसेल कशी काय? अरे असं काय गरज नाही तुझी. बोलते साक्षीला काहीच फक्त हसायला येत आहे. घुसफुस. किती ट्रॅफिक आहे गाईस. दिसत नाही पण हाय. कसं वाटतंय या गर्मीमध्ये? एसी मध्ये गरमी होते. I'm too tired right now. ट्रू. आय एम ट्रू. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलते? शिट बोबडी वळली. तू घेत. ट्रू टायर्ड. टू टायर्ड. हा मग माझ्या ती बोलली बोबडीच वळली. आता आवाज द्यावा लागतं माया. अरे माया येत नाही तर बोलावंच नाही. आला दादा चला. बघा आता तू गेला. आता तू हे टाकलं. फायनली बस चेंज झाले. यांचाच आवाज आहे, आमचा आवाज ऐकू नका. हा बघा. फायनली अवर सीट फिक्स सीट. अरे म्हणजे आपल्या हक्काची भेटली. साक्षी फक्त आम्हाला फायनली आमची सीट भेटले. फायनली आम्हाला एवढं एसी मध्ये टाकलं तरी एवढं घाणेरडं गरम होतं. आम्ही मोंजलिक इला मिनिटाच्या बाहेर टाका. हाय कर. हे टाकणार आहे मी पहिलाच सांगते.
बघू आता कधी थांबवतायत परत. वरती बॅगेत आहे. सलोनीला एवढी भूक लागलेली का ती आता पॉपकॉर्न खाते. मी नाही नजर लावली. या तुम्ही पण खा. तुला पुरेल का? गरम होतं इथे. एसी मध्ये पण गरम होत आहे. हा एसी मध्ये पण गरम होतं. घाणेरडं मला. बस काय अजून चालू झाले नाही. तरी थांबवलंय ना. 5 hours later. त्याचा 2-2 वडापाव ठिसून आले. मी नाही हिने पण खाल्ले वडापाव. माझं काय खोडून नाव घालतेस. आपल्याला वडापाव हा प्रकारच नाही. 2 वडापाव खाल्ले तुम्ही 2. प्लस तिने खाऊ पण खाल्लेला अगोदर. आणि आता कुठे गेलाय तो ऑनलाईन. हा आता इथे पिशवीभर घेऊन आलाय. तो पण हीच खाणार आहे. आणि मला बोलते मी फक्त 2 वडापाव खाल्ले. अजून 5 तास राहायचंय ना मग 2 वडापाव. एवढा वेळ कसा लागतो रे? काय नाही. बिझी मॅन हा साक्षी. 24 तास फोन. वर्क फ्रॉम होम. येस एनीवेअर एनी टाइम एनीवेअर. सिरियसली असं पाहिजे होतं. बसून बसून एवढा कंटाळा आला ना. हा बघा आमचा बाबू झोपलाय. लेट्स बाबूला उठवूया. एवढी थंडी वाजते तर नाही बसायचं तिथे विंडोवर. समजलीस काय? हा हसतस काय? बेशरम. मला ते चल विंडोवर बसायला आता. काय देणार? चल 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 निघ. 5 hours later. तर आम्ही फायनली शिर्डीला पोहोचलोय. आणि आता इथे खूप बेकारवाली थंडी वाजते. आता चालल्या आम्ही रूमवर फ्रेश व्हायला. एकदम अनलिमिटेड बेकारवाली थंडी वाजते गाईस. चला तिथे बघा काश्मीरला आले. एवढं चांगलं वाटतंय ना इकडे येऊन. आता तुम्ही आता फ्रेश होऊन भेटूया आता आपण. आम्हाला फायनली रूम भेटलेली आहे. आणि सराउंडचा शाल काय इथून उतरत नाही. एवढी बेकारवाली थंडी वाजते. असं वाटतंय ना का झोपून खूप जरा थंड वाटते. तर आता आपण भेटूया फ्रेश झाल्यावर. सो तुम्ही माझी मेहंदी बघा. तर आम्ही रेडी झाले फुल ऑन. आमच्या दादाने रेडी झालं. वी आर रेडी. म्हणजे कॅमेऱ्याच्या मधून गेली आहे. तुमच्या फोनला चार्जिंग नाही म्हणून इकडे ठेवलं आहे. चप्पल नाही करून जायचं. कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. मॉर्निंग ऑफ शिर्डी. किती एवढं चांगलं वाटतंय ना. भारी. कॅमेरामॅन जल्दी फोकस कर. आम्ही आता ऑटोमध्ये बसलोय. आणि आता चांगलं फिरायला. आमची ऑटो साक्षीचे फोटो एडिट करतात जरा गोल्डन आरसाठी. आता आम्ही जस्ट मंदिराजवळ आता आम्ही जस्ट पोहोचू. 2 मिनिटात 5 hours later.
काय सर आम्हाला दर्शन भेटला आणि इथे सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. एवढं चांगला दर्शन झालं ना, पण जरा जास्तच गर्दी होती इकडे, बस एवढाच. फोटो तर यांचे संपतच नाही अजिबात. छोटी पोरगी झाली किचन घेतेस, पिऊ नकोस फक्त कधी. खाला आले. एक खाला, ओए खाला. हमारा दादा कंटाल गया. ये लड़की का शॉपिंग खत्म ही नहीं हो रहा है. गलती मत काय घेल ना काय नाही. इंटरेस्टी औरत है इसके पास. सलाम मैं इश्क 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 सलाम. एक नाचून दाखव डान्स. असं नाही यार, चांगलं जरा. 2 दिवस लावशील, तिसऱ्या दिवशी हरवेल ट्रेन मध्ये. हा मग येतेस कशाला? कसं वाटतं एवढ्या भर उन्हात चालतेस? ऊन आहे पण माणसं मला बोललेली थंडी वाजणार आहे. एक तर तीच चप्पल पण नाही भाई. दुपट्टा घेऊन चालतायत. खाला खला खला. बोललेली थंडी वाजणार आहे. मग मी नाही असं बोललेली. कुल्फीची थंडी. बोललेली वाटेल मी. इकडे पण ट्रॅफिक बट यार ढग. सो ऑसम. महिना बोले. आता आम्ही परत चालले आहेत रूमवर. हळूहळू चाला. तुम्ही आजला पोहोचणार काय? अरे पायात चप्पल आहे बघा. काय चप्पल? मग घालायचं ना. माहिती आहे 2000 माहिती आहे तुकडे. ताट लागली का पाणी पण पिऊ शकतो. वेळ अशी चप्पल. बंड्याचा बड्डे झाला. बंड्याचा बड्डे. आता बंडीचा बड्डे येणार आहे. बंड्या झाला आता बंडी. आम्ही हॉटेलचा रस्ताच विसरले. हॉटेलचं नाव पण आम्ही सर्व विसरले. ब्रेकिंग न्यूज. मयूर दादा हॉटेल विसरला. आता गुगल मॅपच्या सहारे आम्ही चाललोय पण काय माहिती नाही आम्हाला. आता आम्ही चालत परत हॉटेलवर. मग तिकडून परत कपडे चेंज करून मग नंतर जाम बेकारवाली भूक लागलाय तर जेवायला जाऊ. आला वाटतंय. हा आम्ही आमचं हॉटेलच विसरलेलं कोणतं आहे. नाव पण नव्हतं बघून गेले. नशीब तिकडे सलोनीने आणि साक्षीने फोटो काढलेला तर त्याच्यामध्ये पाठी हॉटेलचं नाव दिसत होतं. नाहीतर आम्ही तर आमची 3:30ची बस आहे. मग आम्ही 1 वाजता मधून निघू म्हणजे इथून. तर आम्ही परत एकदा रेडी होऊन आता आम्ही चालल्यात आमच्या घरी. इथे पूर्ण सर्व जण टाइमपास करत आहेत. सलोनी तर सलोनी, साक्षी तर साक्षी, दादा तर दादा. पण लिटरली आज जी म्हणजे 1 डे ट्रिप मध्ये एवढी मजा आली ना, म्हणजे बोलायला शब्द नाही. खुश खाबली खुश. आईस्क्रीम खाऊंगी काय. आम्ही अशा प्रकारे इथे असा कचरा केलेला आहे. आणि साक्षी आता ही बॅग घेणार आहे. सपने रे सपने रे. अरे पण मी येताना घेतलेली ना. थोडाच घेणार. गाइस विवाद हो जाएगा अगर मैं कुछ बोले तो. ये मेरी जो बहन है ना, इतनी प्यारी है ना कि सो लेट्स गो गाइस. कॅमेरामॅन जल्दी कुठे नाही कुठे कुठे कॅमेरा
मला काय दिसत आहे खाली मॅम मॅम पिझ्झा पिझ्झा डिलिव्हरी बॉय चुप्प बस ना, कुठे पण आले की तुमचे गाईज तर आम्ही हॉटेलला केलाय बाय बाय आणि आम्ही आमच्या ऑन दी वे अगेन बॅक टू विरार. पण आता आम्ही काहीतरी खायला चाललोय बिकॉज ज्या बेकारवाली भूक लागली आणि हे लोक तर एवढे टाइमपास आहेत ना. आय डोंट हॅव एनी शब्द. एवढं बेकार लागतंय यार. खजाना मिल गया चलो अभी. और इधर बैग देके हमारे साक्षी के मुंह पे इतना अच्छा वाला खुशी कभी गम. 5 hours later. तिथे आमचं जेवण आलेलं आहे. सलोनीला पंजाबी नवरा पाहिजे होता म्हणून तिने पंजाबी थाली मागवली आणि हे दोघं उपवास करे. डाल भात लोणचा कोण नाही कोण. हा आणि ह्याचा पापड बिचारीने बिचाऱ्याचा पापड हिने घेतला. त्याला मी शेव भाजी चला आता आपण भोजन करूया. मला वाटलं कढई भर भात. राईचं तेल. काहीच आमचं तर जेवण झालंय तर तुम्ही पण ह्या हॉटेलमध्ये नक्की या. जर शिर्डीला आले तर साई छत्र करून आहे. स्वादिष्ट जेवण आहे. 15 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वर 15 मिनिट्स. तर तुम्ही पण इथे आले तर या हॉटेलला नक्की विजिट करा. आम्ही तर रिव्ह्यू दिलाय तर तुम्ही पण इकडे येऊन रिव्ह्यू द्या चांगले. आणि स्पेशली त्यांची व्हेज थाली ट्राय करा. महाराष्ट्रीयन थाली पण चांगली आहे. पंजाबी थाली. पंजाबी वॉज बल्ले वी आर महाराष्ट्रीयन थाली पण चांगली. सो तुम्ही पण या नक्की या हॉटेलला विजिट करा. तर भेटूया आता आपण डायरेक्ट बस. कोणाची सीट आहे ही आईस्क्रीमची? चालेल. खाली बनवलंय पण ही बॅग. 5 hours later. तिथे आम्ही बसची वाट बघत. साक्षी इथे 101 गाणे बोलत राहिले. साक्षी सोबत ना तिची ही दिसते बेस्ट फ्रेंड. ही पण एक त्याच्यामधलीच आहे. आता आठ आण्याचे चणे खाऊ. चालत जाऊ. आम्ही काहीतरी अभद्र का बोलू आम्ही. अभद्र शब्द नाही ते शुद्ध मराठी बोलता. शुद्ध एक गाणं बोला ना दोघींनी मिळून. आम्ही मिळून म्हणू. मिळून नाही आम्हाला तेच ते मिळून बोल ना गाणं एक. आम्हाला असं कधीतरी बोलता येतं. आला बेसुरा. सुट्टे साक्षी सुट्टे पैसे आहेत काय? सरोनी सिंगर बोल आता. कमेंट मध्ये सांगा हिला मी 2 रुपये देऊ का 5 रुपये देऊ. नक्कीच सांगा कमेंट मध्ये. किती रुपये पाहिजे तुला? गाईस उद्या कामाला जायचंय आणि उद्या सकाळी 6 वाजता कामाला जायचंय आणि आम्ही इकडे शिर्डीला का आम्ही मी ह्या ब्लॉग मध्ये थोडा दाखवलाय. जास्त वेळा बोलली आहे ना थोडं दाखवलंय. नाही तर मी एक विरेचा व्लॉग बनवलेला तो पूर्ण व्लॉग माझा बंद करून टाकलेला. अच्छा दादा सायलन देतोय. हा सायलन देतोय. कुठे जायचंय गाईज? ही नीता अंबानीची बस आहे आमची एसी वाली.
आता ह्याच्यामध्ये आम्ही एवढं मरणार आहे बेकार मध्ये. नीता अंबानी आणि एवढ्या चिखलामधून कसं जायचं यार. एकदम फ्लिपफ्लॉप घातले यार, तरी पण जायला लागणार. अच्छा नीताचा हॉटेल पण आहे वाटतं. लेट्स गो गाईस. वी आर हेडिंग होम. आम्ही परत घरी चालले आता. ए साक्षी, आता कुठे जायचंय? जॉबला जाणार आहे. कशाला नको जाऊ, सँडविच खा. साक्षी साक्षी रोज तिचा फोनच बघत असते, तिला कामधंदे नसतात. कलर डिफरन्स देखो. साक्षीचं बघा पार्टी काय चालली आहे. मुंबईला काय गावाला गेलेली? नाशिकला सध्या गाव मारेंगे माणसं. साक्षी बाय बाय. काही सगळे झोपलेत तरी आम्हाला झोपा येत नाही. Five hours later. तर आमची बस आता थांबल्या इथे हॉटेलमध्ये जेवायला. एवढा बेकारवाली झोप आल्या ना. आणि उद्या सकाळी उठून क्लासेसला जायचंय जबरदस्ती. एवढा सारा खायला घेतला परत बसमध्ये. साक्षी तू माझी का घेतलंय वडणी? वडणी वडणी ते म्हणजे आले तुफान किती. एवढी बेकार गणाची साडी गणबाई वगैरे गणाची साडी. आणि पुढे नाही दोघी मैत्रिणी पागल झाल्या अशा प्रकारे. पहिले ही मग तिच्या बडी. 5 hours later. तर आम्ही फायनली विरारला पोहोचले आहेत, म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खाली. तर ज्याने कोणी पण सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन पहिला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच आमच्या ब्लॉग बघत राहा. आणि सो बाय बाय. आता जाम कंटाळला, जाम झोपायला, भूक तर बेकार व्हायला लागलाय. सो खत्म. बाय बाय टाटा.